खेळाडूचं नाव मिस्टर जतीन. जतीन आपण यायचंय. अतिशय चांगला खेळ. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना सामना खऱ्या अर्थानं डिफेंड करत असताना ज्या खेळाडूला आपण पाहतो आणि जतीन खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर एक असा खेळाडू आहे जतीन बद्दल नक्कीच चर्चा करेल असे वाटतंय. मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. हेमेश आपल्याला विनंती सर आपण मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जॉईन व्हायचंय. आमच्या सोबतीने या चांगलं समालोचक हेमेशचं देखील आपण ऐकलंय. निशाद दादा सोरगे आणि त्यांच्या माध्यमातून आकर्षित करणाऱ्या ह्या जर्सीज आणि ती जर्सी देऊन या ठिकाणी जतीनचा गौरव केला जाईल. माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है आणि त्या हौसल्यानं खऱ्या अर्थानं आपण जतीनला पाहतोय. जबरदस्त खेळ. कन्सिस्टंट जतीनला आपण सातत्यानं त्या नवापूरच्या मैदानामध्ये प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि त्याचं उदाहरण यावेळेला जतीननं दाखवलं. पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. मृदांगच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित हास्य चिडली. अभिनंदन. जसा सामना चालू होईल त्यावेळेला पुन्हा एकदा हेमेश मेहर मायक्रोफोनच्या दिशेनं जोडले जातील. हेमेश आपण देखील यायचंय. आजचा अख्खा दिवस आहे मित्रा, थोडंसं ऍडजस्ट करा. संध्याकाळी आम्ही करू, अल्टरनेट करत जाऊ आपण. सीमारेखा पार येतोय धनधनी चौकार. जुनितच्या बॅटमधून करूया मरोचा सामना. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. जर काय हातामध्ये चेंडू आला असता तर जुनेतला माघारी जावं लागलं असतं, परंतु असं काय घडलं नाही. दोन चेंडू धावसंख्या 13. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा रनआउटची संधी, परंतु एक धाव कंप्लीट. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 14. पुन्हा एकदा खूप सुंदर असा चेंडू होता, परंतु जिने त्याने हलक्यातनं सन्मान देत असताना धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते ती 15. मारण्याचा प्रयत्न. यष्ट्या उद्ध्वस्त. बॅक टू द डगआउट. गडी बाद. आणि आता येतोय सलामची जागा भरण्यासाठी फरदीन. खराब चेंडू. अतिरिक्त धाव. धावसंख्या जाऊन पोचते 16 धावा. 3 चेंडू 16. पुन्हा एकदा सिंगल धाव.
2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. आता तिसरं षटक, पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. गोलंदाजीवर सज्ज होतोय अंबर आणि आमचे जॉयलँड रिसॉर्टचे मालक मनोज मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं नवपूर काठेपाडा बिग बॅश लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मारण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गणेशच्या मार्फत निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअरच्या रूपानं एक धाव कंप्लीट. धावसंख्या 18, 2 चेंडू 18 धावा. चांगलाच फटका होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू येतोय. चौथा चेंडू, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत आणि एक धाव कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोचते ती 19, 19. 4 चेंडू 19 धावा. चांगला चेंडू फरदीनला समजला गेला नाही आणि निर्धाव चेंडू येतोय. 1 टू गो, शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. आणि यष्ट्या उद्ध्वस्त, फरदीनला माघारी जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. गडी बाद. तीन ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 19. शेवटचं षटक घेऊन येतोय नीरज. पुन्हा एकदा सामना करतोय जुनेद. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. एक चेंडू 20 धावा. दुसरा चेंडू, सामना करतोय फैजानने मारलेला चेंडू चांगलाच, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण संचित यांचा. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी येतोय सीमारेखा पार सनसनीत एनकेपीएल चौकार. थँक्यू डीजे. चौथा चेंडू, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु गणेशच्या हातामध्ये जाताना चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 25. शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण. सूर झेपलेले आणि डिक्लेअरच्या रूपाने एक धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 26. 1 टू गो, शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला.
1 टू गो. शेवटचा चेंडू. फैजान. शेवटच्या चेंडूवर फैजान बघूया काय करतोय. मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, परंतु एक धाव कंप्लीट. धाव संख्या जाऊन पोचते ती 27-28 धावांचं आव्हान असेल युवा संघ घासकोपरी या संघाला सामना विजयासाठी. 28 धावांचं आव्हान. 24 चेंडू 28 धावा. नवापूर गावचे सुपुत्र सतीश तांडेल वैती सतीश वैती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चोवीस चेंडू 28 धावांचं आव्हान. पहिलं षटक घेऊन येतोय सलमान. सामना करतोय संचित. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धाव संख्येचा श्री गणेशा संचितच्या बॅट मधून येतोय. पहिली धाव. दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेले आहे साई शेळणी. दोन चेंडू 2 धावा. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे संचितने. डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोचते ती 3. 3 चेंडू 3 धावा. मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. वन टू गो. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न. खंबालत असताना फैजानच्या हातामधून चुकी. सीमारेखा पार. येतोय झणझणीत चौकार. आणि आता दुसरं षटक घेऊन येतोय फरदीन. शेवटच्या चेंडूवर आपण पाहिला मोठा फटका. संचितच्या बॅटमधून सीमारेखा पार चौकार. पहिला चेंडू
साईशने मारण्याचा प्रयत्न. एक धाव काय रोखू शकले नाही. धाव संख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 9 धावा. 7 चेंडू. 9 धावा. 17 चेंडू 19 धावांची गरज. चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला हलक्या हातानं ढकलून दिलेला आहे डिक्लरच्या रूपानं. एक धाव. धावसंख्या 10. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोचते ती 11. 3 चेंडू 11 धावा. दुसरं षटक चालू असताना आयोजन हायचं पर काठे पाड्याच्या पोरांचं आयोजन हायचं पर. थँक्यू डीजे. चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय संचित. संचितने हलक्या हातानं खेळून काढलेला आहे. धाव संख्येत जाऊन पोचते ती 12. 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा हलक्या हातानं खेळून काढलेला आहे. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या 13. 1 टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. सनसनीत सीमारेखा पार येतोय चौकार. क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. थँक्यू डीजे. तिसरं षटक घेऊन येतोय गुड्डू. पॉवर प्लेचं षटक. हाणामारीचं षटक. 12 चेंडू 11 धावांची गरज असताना आतापर्यंत धाव संख्या पाहतोय आपण 2 ओव्हर समाप्तीनंतर 17 बिनगडी बाद. पहिला चेंडू खराब चेंडू. वाईट चेंडू. अंपायरचे दोन्ही हात समांतर. धाव संख्या जाऊन पोचते ती 18. पुन्हा एकदा हलक्या हातानं खेळून काढलेला आहे संचितने. दुसरा चेंडू. करूया मोरोचा सामना. जो संघ हरेल त्या संघाला 365 दिवसांची लॉंग वेटिंग लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबचा सामना खेळण्यासाठी लॉंग वेटिंग करावे लागेल. आणि आमचे ओनर लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबचे भावेश घरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं LNCCच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. भावेश घरत यांना विनंती करतोय की स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मारण्याचा प्रयत्न चांगलाच परंतु एक धाव कंप्लीट. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोचते ती 21. 3 चेंडू 21 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु यष्टी रक्षकाच्या हातात जाताना चेंडू निर्धाव चेंडू येतोय.
आता समीकरण राहिलंय 8 मध्ये 7. फुल टॉस चेंडू होता परंतु हलक्या त्यानं ढकलून दिलेला आहे डिक्लेअरच्या रूपाने. एक धाव. धावसंख्या 22. 1 टू गो. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. पाहूया मोठा फटका येतोय, विकेट येतोय की सिंगल धाव येतोय. विकेट विकेट यष्ट्या उद्ध्वस्त. बॅक टू द डगआउट. मोठा हादरा. साईशला माघारी जावं लागतंय. कमांडीचे सहा चेंडू 6 धावांची गरज आणि आता चौथं षटक घेऊन येतोय फैजान. 6 मध्ये 6 समीकरण राहिलंय आणि अजूनही पहिल्या चेंडूवर पॅडल स्लिप करत असताना एक धाव. आणि आपण स्क्रीनवर पाहू शकता दृश्य अंपायर बॉल दाखवत असताना. कशासाठी अंपायर? नो साठी. तिसऱ्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 25. आता समीकरण राहिलंय 3 मध्ये 3.
चला घाई करायची आहे मित्रांनो, वेळ होतोय. तीन मध्ये तीन, 3 चेंडू 3 धावांची गरज. चला मित्रांनो, जरा घाई करायची आहे, उशिरा होतोय. मारण्याचा प्रयत्न टॅपच्या साहाय्याने डिक्लरच्या रूपाने जाताना चेंडू धावसंख्यात 1 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. आता समीकरण राहिलंय 2 मध्ये 2. आपण गेला सामना पाहिला असेल, तो सुद्धा अशाच पद्धतीने झाला होता. 2 मध्ये 2 पाहिजे होते आणि 1 मध्ये 1 रन पाहिजे असताना रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला होता आणि हितांश बाप्पा मोर्या संघ विनर झाला होता. आता पाहूया कोणाच्या वतीने मॅच जाते. जेडीच्या या घासकोपरीच्या. पाहूया थोड्याच वेळात आपल्याला निर्णय येणार आहे. मॅच पाहत राहा. 2 मध्ये 2. एक मिनिटांची अवधी बाकी. घाई करायची आहे. मारण्याचा प्रयत्न, सिंगल धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी होती परंतु फैजान खंबाल होत असताना एक धाव कंप्लीट. आत्ता समीकरण 1 मध्ये 1. 1 मध्ये 1. एक मध्ये 1 सामना करतोय गणेश फैजन या गणेश या फैजन. पाहूया कोण कोणाला भारी पडतोय. आता एक चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना सामना करतोय गणेश. फैजनचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि षटकारच्या रूपाने गडी बाद होतोय. सीमारे कपार षटकार आणि सामना जिंकतोय जेडीएस संघ. खूप खूप शुभेच्छा जेडीएस संघाला पुढील वाटचालीसाठी.